जनगणनेवरती बहिष्कार करण्याच्या संदर्भामध्ये ओबीसींनी काही निवेदनं दिली होती. त्यामुळे त्यांच्याशी चर्चा करण्यासाठी आम्ही त्यांना आज आमच्याकडे कार्यालयात आले होते. याच्यामध्ये हीच चर्चा प्रामुख्याने झाली की ओबीसींना आत्ताची जी काही जनगणना आहे ती त्याच्यामध्ये ओबीसींचाही प्रादुर्भाव व्हावा आणि त्यांची जातनिहाय जनगणना व्हावी अशी त्यांची मागणी आहे. शासनाने यापूर्वीच आपली भूमिका जाहीर केलेली आहे की ही जी काही जातनिहाय जनगणना आहे ती फेब्रुवारीमध्ये परत येईल. परंतु त्यांचं असं म्हणणं आहे की आम्हाला हे असं लिखित स्वरूपामध्ये जर आम्हाला शासनाने या संदर्भात जर एक आश्वासन दिलं तर आम्ही या जनगणनेत सहभागी होऊ. तर त्यांची अशी विनंती आहे की त्यांची जे काही त्यांची जी काही मागणी आहे ती आम्ही शासनापर्यंत पोहोचवावी आणि शासनाकडून त्याचं उत्तर घेऊन त्यांना द्यावं अशी त्यांची मागणी आहे. तर आम्ही त्या संदर्भामध्ये शासनाला निवेदन त्यांची पुढे पाठवून त्याच्या संदर्भामध्ये पुढची कार्यवाही करू. परंतु आमची जनगणनेची कार्यवाही मात्र सुरू राहील. आम्ही त्या लोकांनाही सांगितले की जनगणना करणारे जे काही कर्मचारी आहेत ते शासकीय कर्मचारी आहेत, त्यांच्या कामात कोणीही कृपया अडथळा आणू नये, त्यांना जे सहकार्य करावं असे आम्ही त्यांना आवाहन केलेले आहे. नागरिकांनी सध्या आपल्या गोंदिया जिल्ह्यातील आंबा परिसरातील टेम्परेचर 45 डिग्रीच्या वर पोहोचलेलं आहे. त्यामुळे आपल्या परिसरामध्ये उष्णतेचं प्रमाण फार वाढलं. त्याच्यामुळे उष्माघाताची रुग्ण वाढू शकतात. त्यामुळे नागरिकांनी सकाळी उठून पहिले प्रहरी म्हणजे 11 वाजताच्या आतपर्यंत सर्व शेताची कामे वगैरे करावी. दुपारच्या वेळेस विश्रांती घ्यावी. सायंकाळच्या वेळेस परत 4-5 नंतर कामं करावी. थोडं ते जास्त वेळपर्यंत कामं करावी, नंतर घरी राहावं. त्याचप्रमाणे सावलीच्या खाली झाडाच्या खाली सावलीमध्ये कामे करावी. काही घरी उन्हामध्ये जास्त जाऊ नये, फिरू नये. बाहेर जाताना डोक्यावर टोपीचा वापर करावा, गमछाचा वापर करावा, छत्रीचा वापर करावा आणि शीतपेयाचा पदार्थ जास्त प्रमाणात घ्यावे. ताक जास्त प्रमाणात प्यावं, थंड पाणी प्यावं, बर्फाचं पाणी प्यावं, निंबू पाणी प्यावं आणि आहार व्यवस्थित घ्यावा, जेणेकरून उष्माघाताचे रुग्ण वाढणार नाही. उष्माघाताचे रुग्ण आपल्या परिसरात सध्या तरी आलेले नाही, पण येण्याची शक्यता काही नाकारता पण येत नाही. आल्यानंतर आमच्या ग्रामीण रुग्णालय आमगाव येथे त्याप्रमाणे सुखसोयी उपलब्ध आहेत. ग्रामीण रुग्णालय आमगावामध्ये आपण कोल्ड रूमची व्यवस्था केलेली आहे आणि आमची सगळी यंत्रणा सुसज्ज आहे.